पुण्यातील संचेती चौकात पालखी सोहळ्यादरम्यान वाहतूक नियोजनाचा फज्जा उडाल्याचं चित्र दिसते। दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू ठेवल्यामुळे वारकऱ्यांना वाहनांच्या गर्दीतून वाट काढत पुढे जावं लागतंय। त्यामुळे वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागतोय। वाहतूक नियोजनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। संचेती चौकात दोन्ही बाजूने वाहतूक सुरू ठेवल्याने वारकऱ्यांना त्रास होतोय। आता ही गर्दी तुमच्या समोरच त्रास होतोय ना। वारकरी अलीकडे असल्यामुळे वारकरी लवकर निघले, पण पुढलं नियोजन कोण म्हटलं का नाही। वारकऱ्यांचा रस्ता, तुमच्या पुणेकरांचा रस्ता, परत वारकऱ्यांच्या गाड्यांचा एकच रस्ता, जायचं किती कोंडी तुमच्या समोरच हे नाही कोंडी। मग आता नियोजन कोण म्हणलं नाही ते काय तुम्हाला त्रास होतो का? किती त्रास, आता किती एक तास उभी दिंडी, एक तास गाडी, एक तास हे महानगरपालिकेची गाडी कोणीच झाली नाही। याला जबाबदार कसं आहे? राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या, वाढता अशैक्षणिक कामाचा ताण, टीईटी अनिवार्यता आणि बीएलओच्या अतिरिक्त कामाविरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात आलं। मुंबईतील आझाद मैदान इथं सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवलाय। चोपडा तालुक्यातील माध्यमिक मुख्याध्यापक संघटनेच्या वतीनं शिक्षकांनी काळ्या फिती लावून शैक्षणिक कामकाज सुरू ठेवलं। अशैक्षणिक कामांमुळे अध्यापनावर परिणाम होत असल्याचा दावा करत शिक्षक संघटनांनी प्रलंबित मागण्या तातडीनं मान्य करण्याची मागणी केली। टीईटी अनिवार्यता, बीएलओची कामं आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांमुळे अध्यापनासाठी कमी वेळ मिळत असल्याचं शिक्षकांनी सांगितलं। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विचार करून शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या सूचनेनुसार आपल्या चोपडा तालुक्यातील चोपडा तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीनं या आपल्या संघटनेच्या वतीनं ज्या काही विविध मागण्या होत्या त्या मागण्यांच्या संदर्भात आज महाशय तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय चोपडा यांना आम्ही मुख्याध्यापक संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, मुख्याध्यापकांनी या ठिकाणी आमच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात या ठिकाणी निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना या ठिकाणी दिलेलं आहे व संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की या ज्या काही आमच्या प्रलंबित मागण्या आहेत या मागण्यांचा पाठपुरावा आपण आपल्या पातळीवरनं राज्यातील प्रशासनाला त्या ठिकाणी कराव्यात। या ठिकाणी ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या टीईटी परीक्षा ही सरसकट सर्व शिक्षकांना जी काही अनिवार्य केलेली आहे त्याला आमच्या संघटनेचा त्या ठिकाणी विरोध आहे। अमरावतीमध्ये टीईटी परीक्षा आणि शिक्षकांवर सोपवण्यात येणाऱ्या शाळाबाह्य कामाच्या विरोधात शिक्षकांनी एल्गार पुकारलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। आंदोलनामुळे जिल्ह्यातील जवळपास 100% शाळा बंद असल्याचा दावा शिक्षक संघटनांनी केलाय। 15 मार्च 2026 चा संच मान्यता GR रद्द करावा, बीएलओ आणि SIR कामातून शिक्षकांची मुक्तता करावी, तसंच 2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांसाठी टीईटी पात्रतेची अट रद्द करावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। मागण्या तातडीने मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिलाय। मध्ये हा जो असंतोष दिसत आहे ना, हा एकच कारण आहे याचं की शिक्षकांवर लावलेले अशैक्षणिक कामे, हे अशैक्षणिक कामे शासनाने तात्काळ काढले पाहिजे तरच मराठी शाळा टिकणार आहे। जर शासनाला मराठी शाळा टिकवायच्या असेल तर शिक्षकांवर लावलेली SIR व BLO ही सर्व अशैक्षणिक कामे काढून घ्या, त्याला फक्त वर्गामध्ये शिकू द्या। ह्या सर्व शिक्षकाचं एकच म्हणणं आहे की आम्हाला वर्गामध्ये शिकू द्या, आमचा वेळ हा विद्यार्थ्यांचा आहे, अशैक्षणिक कामे करण्याचा नाही आहे। अशैक्षणिक कामे तुम्हाला करून घ्यायची असेल तर इतर विभाग आहे, तुम्हाला शिक्षण विभागच काय वेटीस दिसतो, शिक्षकच काय दिसतो। BLO हे काम शिक्षकाचं नाही आहे, शिक्षकाला फक्त प्रत्यक्ष निवडणुकीचं काम कोर्टाने दिलेलं आहे, परंतु प्रत्यक्ष निवडणूक सोडून
BLO यादी अपडेट करणे, हे सर्व कामे शासनाने शिक्षकावर लादलेली आहे. याचा परिणाम हा शिक्षण व्यवस्थेवर होत आहे, विद्यार्थ्याच्या भविष्यावर होत आहे, समाजाच्या भविष्यावर होत आहे. म्हणून सर्व शिक्षकांचा एकच आक्रोश आहे. या मोर्चामधून आमचा एकच आक्रोश आहे की सर्व शिक्षकांना, विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिकू द्या. माझं नाव आहे रुपेश टाले, मी अध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध उकळू धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागलाय. सुमारे 300 फूट उंचीवरून कोसळणाऱ्या या धबधब्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते. धबधब्याभोवती दाट धुकं, हिरवाई आणि पाण्याचा प्रवाह यामुळे परिसराचं निसर्ग सौंदर्य खुलून गेलंय. दरम्यान सततच्या पावसामुळे चांदोली धरणातील पाणीसाठाही वाढलाय. धरण सुमारे 50% भरलंय. वन विभागानं पर्यटकांना सुरक्षिततेचं आवाहन केलंय. पावसाळ्यात धबधब्यावरील रस्ते निसरडे होत आहेत आणि पाण्याचा प्रवाह वाढू शकतोय. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घेऊन निसर्गाचा आनंद घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. अकोला जिल्ह्यात शिक्षकांनी आज टीईटी परीक्षा आणि शाळाबाह्य कामाच्या विरोधात जोरदार एल्गार पुकारलाय. जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली. 15 मार्च 2024चा संच मान्यता GR रद्द करणं, BLO आणि SIR कामातून शिक्षकांची मुक्तता करणं तसंच 2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांसाठी टीईटी पात्रतेची अट रद्द करावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शिक्षक संघटनेच्या वतीनं आज राज्यव्यापी धरणे आंदोलन या ठिकाणी होत आहे. याचाच भाग म्हणून आम्ही अकोला जिल्हाधिकाऱ्यासमोर अकोला जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे. आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत ती आहे, अन्यायकारक जी TET आहे ती TET रद्द करावी. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकांना जे अशैक्षणिक कामे दिले जात आहे तर हे अशैक्षणिक कामे त्यांच्याकडून काढून घेण्यात यावी. याचप्रमाणे संच मान्यतेचा जो अन्यायकारक शासन निर्णय आहे तो शासन निर्णय शासनाने तात्काळ रद्द करावा अशा आमच्या ह्या प्रमुख मागण्या आहेत. यासह आम्ही शासनात विनंती करतो की आमच्याकडील जे अशैक्षणिक कामे काढून घेण्यात यावी आणि गोरगरीब ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांना अध्यापनाचं काम या शिक्षकांना करू. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करण्यात आलं. नागपुरातील संविधान चौकात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येनं एकत्र येत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी, 15 मार्च 2024चा संच मान्यता GR रद्द करावा, BLO आणि SIR कामातून शिक्षकांची मुक्तता करावी तसंच 2010 पूर्वी कार्यरत शिक्षकांसाठी TET पात्रतेची अट रद्द करावी अशा विविध मागण्या सरकार समोर मांडण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय. शाळा बंद आहे म्हणजे शाळा बंद पडू नये यापुढे, यासाठी आज शिक्षक सामूहिक रजा घेऊन या ठिकाणी आंदोलनासाठी एकत्रित आलेला आहे. ते यासाठी की 30-30, 35-35 वर्ष ज्या शिक्षकांची सेवा झाली त्या कार्यरत शिक्षकांना सुद्धा सेवेत राहण्यासाठी TET सारखी परीक्षा सक्तीची करण्यात येत आहे. अन्यथा सेवेतून बरखास्त करण्याची धमकी सरकार देत आहे. दुसरीकडे शाळेत विद्यार्थी शिक्षणासाठी येत असताना त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं सोडून शिक्षकांना BLO SIR सारख्या अशैक्षणिक कामासाठी सरकार नियुक्त करत आहे आणि शाळा वाऱ्यावर गुरुजी SIRच्या कामात मुलं घरी अशी एक विदारक परिस्थिती शिक्षणाची या ठिकाणी निर्माण झाली आहे. आणि म्हणून या गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण वाचावं, या भावी पिढीची निर्मिती चांगल्या गुणवत्तापूर्ण व्हावी यासाठी सरकारकडे आमचा आग्रह आहे की शिक्षकांना शिकवू द्या. आम्हाला फक्त आमचं शैक्षणिक काम, अध्यापनाचं काम करू द्या आणि आम्हाला आमचा विद्यार्थी चांगला घडवून उद्याचा नागरिक घडवू द्या. या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलो. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीनं पुण्यात आकर्षक आणि संदेशमय रांगोळ्या साकारण्यात आल्या. संचेती चौकात यंदा पोलिसांना सहकार्य करा असा जनजागृतीपर संदेश देणारी रांगोळी विशेष लक्ष वेधून घेते. राष्ट्रीय कला अकादमीचे कलाकार गेल्या 7 ते 8 वर्षांपासून पालखी सोहळ्यात सेवाभावानं सहभागी होत आहेत. पुणे शहरातील विविध ठिकाणी सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या साकारतात. वारकऱ्यांचे स्वागत आणि समाज प्रबोधन या दुहेरी उद्देशानं ही सेवा केली जात असल्याचं संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलंय.
सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे, त्यामुळे नदीपात्रात वास्तव्यास असलेल्या मगरी बाहेर पडल्यात। नदीकाठच्या शेतामध्ये मगरींनी आपला मुक्काम केलाय। पलूस तालुक्यातील अमनापूर इथं एका शेतात मगरीनं आपलं वास्तव्य केलंय, तर नदीकडे पाहून आपला भला मोठा तोंडाचा जबडा काढून बसलेला हा व्हिडिओ शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय। शिक्षकांसाठीची टीईटी परीक्षा रद्द करावी, तसंच SIR BLOची अतिरिक्त कामं थांबवावीत या मागण्यांसाठी सोलापूरमध्ये हजारो शिक्षकांनी विराट मोर्चा काढला। 4 हुतात्मा चौक ते पूनम गेट या मार्गावर निघालेल्या या मोर्चात प्राथमिक, माध्यमिक, सरकारी आणि खासगी शाळांतील सुमारे 10,000 शिक्षक सहभागी झाले। मोर्चा दरम्यान शिक्षकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत वाढत्या अशैक्षणिक कामांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली। अध्यापनाऐवजी विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा दावा शिक्षकांनी केलाय। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 9 जुलै या रोजी शिक्षक हा रस्त्यावर उतरलेला आहे। अशैक्षणिक कामातून शिक्षकांची सुटका व्हावी आणि जाचक कशी टीईटी परीक्षा ही रद्द करावी या मागणीच्या प्रमुख मागण्याच्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये शिक्षक हा रस्त्यावर उतरलेला आहे। प्रचंड असं शिक्षकांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे। SIRचं काम, जटिल काम, विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून हे काम शासनानं आम्हाला झुकलेलं आहे। शासनाला या कामासाठी आम्हाला नेमलेलं आहे, परंतु या कामाला स्वतंत्रशी यंत्रणा बेरोजगार तरुणांना हे काम देता येतं, तरी देखील शिक्षकांना कोणतंही अशैक्षणिक काम असू द्या शिक्षकांना दिलं जातं। या संबंधानं आज प्रचंड मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये रस्त्यावर शिक्षक उतरलेला आहे। सर्व संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून एकत्रित येऊन हे आंदोलन उभा केलेलं आहे आणि यापुढे देखील या आंदोलनाची दखल जर शासनाने घेतली नाही, आणखीन आमचं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याच्यामध्ये शंका नाही। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 10 ते 15,000 शिक्षक म्हणजे सर्व जिल्हा परिषदा, खाजगी शाळा, माध्यमिक शाळा, आश्रमशाळा या सर्व शिक्षक वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून एकत्रित येऊन रस्त्यावर उतरलेले आहेत। नागपूर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिली स्वतंत्र घरकुल योजना साकारते। 12 जुलै रोजी नारा उपळवाडी कामठी रोड परिसरात महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत या गृहनिर्माण प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे। महापौर नीता ठाकरे यांनी ही माहिती दिली। महापौर म्हणाल्या की या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत। महानगरपालिकेतील कायमस्वरूपी आणि स्वतःचं घर नसलेल्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी ही योजना राबवण्यात येते। या प्रकल्पात 1 BHK आणि 2 BHK अशी घरं उपलब्ध असतील। चटई क्षेत्र वाढवण्यात आलं असून सोलार वॉटर हीटर, सोलर वीज व्यवस्था, लिफ्ट, पाथवे, सांडपाणी व्यवस्था अशा आधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत। घरांची अंतिम किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही। कर्मचाऱ्यांना अधिकाधिक सवलत मिळावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। महानगरपालिकेच्या तर्फे महानगरपालिकेचा जो सफाई कर्मचारी आहे त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा घरकुलांची व्यवस्था, त्यांच्या स्वतःच्या घराची व्यवस्था करण्याचं काम महानगरपालिकेने हाती घेतलं आहे। येत्या 12 तारखेला त्या घरकुलाच्या स्कीमचं भूमिपूजन आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय गडकरी साहेब, माननीय बावनकुळे साहेब हे सगळे त्या ठिकाणी त्या भूमिपूजनाला असणार आहे। आणि पालिकेचा स्वच्छता कर्मचारी हा महानगरपालिकेचा अतिशय महत्त्वाचा कर्मचारी आहे। महानगरपालिकेचा तो दूतच आहे, त्यामुळे त्याची चिंता करणं हे देखील महानगरपालिकेचं काम आहे। या अर्थाने हा मानस ठेवून ही स्कीम त्यांच्यासाठी करायला घेतलेली आहे। जो कर्मचारी असेल त्या प्रत्येकाला या ठिकाणी घरकुल मिळावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे। आणि म्हणून मग ही नाराच्या त्या नवीन भागामध्ये, कामठीच्या भागामध्ये, उपलवाडीच्या भागामध्ये ही स्कीम 12 तारखेला याचं काम सुरू करायचं असं ठरवलेलं आहे। महाराष्ट्रात पहिल्यांदाच सफाई कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्रपणे असणारी ही स्कीम आहे। त्याकरता महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी आणि संपूर्ण महानगरपालिका माननीय मुख्यमंत्र्यांचे, माननीय गडकरी साहेबांचे, माननीय बावनकुळे साहेबांचे आभार मानत आहे। त्या वसाहतीचं नाव महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत असं नाव आहे। माननीय उपमहापौर यांनी सुद्धा यासाठी अनेकदा माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अनेक प्रयत्न केलेले आहे। ही जी स्कीम आहे या स्कीममध्ये 1 BHK आणि 2 BHK अशा 2 प्रकारची घरं आहे आणि चटई क्षेत्र जे पूर्वी थोडं कमी होतं ते क्षेत्रही वाढवून दिलेलं आहे। आज घडीला किंमत तुम्हाला न सांगण्याचं कारण हे आहे की
जी साधारणतः किंमत ठरते त्यापेक्षा अधिक कपात त्यामध्ये करावी असा मानस माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे ती कपात झाल्याच्या नंतरच आपल्याला या संदर्भातलं याची किंमत जी आहे ती सांगण्यात येणार. आणि या ठिकाणी सर्व प्रकारच्या त्यांच्या ॲम्युनिटीज, जसं त्यांना सोलर वॉटर हीटर असेल, सोलर इलेक्ट्रिकल्स असेल, याही गोष्टीचा म्हणजे पाथवे आहे, सिवेज सिस्टीम, या सगळ्या गोष्टींची व्यवस्थाही त्यांना, लिफ्टची व्यवस्था, हे देखील त्यांना या ठिकाणी करून देण्यात आलं. शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय, पदोन्नतीतील अन्यायकारक अटी, संच मान्यता धोरण, बीएलओ कामाचा वाढता ताण तसंच इतर प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ सर्व शिक्षक संघटनांनी शाळा बंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. या आंदोलनात धाराशिव जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक तसंच खासगी शाळांतील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले. शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शिक्षण संचालकांनी सुरू केलेली विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली आहे. आज संबंध महाराष्ट्रामध्ये व्हॉइस इनपुट शिक्षकावर ज्या जाचकाठी लादल्या गेल्या त्या म्हणजे सर्व शिक्षकांनी टीईटी परीक्षा देणे. खरं तर 2010 पूर्वीचे शिक्षक त्यावेळेच्या पात्रता परीक्षा पास होऊन नोकरीमध्ये लागलेले आहेत आणि 2000च्या नंतरचे शिक्षक ते ऑलरेडी टीईटी झाले आहेत. ही जाचकाठ रद्द व्हावी म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये आज शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं आज संबंध महाराष्ट्रामध्ये आंदोलन होत आहे. त्याचबरोबर 15 मार्चचा संच मान्यतेचा जाचक जी.आर. रद्द करावा, जेणेकरून विद्यार्थ्याच्या शैक्षणिक हिताचं नुकसान होणार आहे, त्यामधून तो एक निर्णय रद्द करावा. त्याचबरोबर आज इथं संबंध महाराष्ट्रामध्ये पहिला टप्पा म्हणून आम्ही इथं धरणे आंदोलन करत आहोत आणि जर ह्या आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर भविष्यामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा हे आंदोलन तीव्र करणार आहोत. हे आमच्या मागण्याकडे शासनानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे, म्हणून आज शिक्षकाला रस्त्यावर उतरावं लागलं आहे आणि निश्चितपणाने हे आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर यापुढे शिक्षक, आज आम्ही 1 दिवसाची शाळा बंद आंदोलन केलेलं आहे. भविष्यामध्ये आम्ही नियमितपणानं आंदोलनं करून दीर्घकाळासाठी शाळा बंद आंदोलन केलं जाईल आणि ज्या माध्यमातून जर विद्यार्थ्याचं नुकसान झालं तर त्या नुकसानीला सरकार जबाबदार राहील. हे आंदोलन हे शिक्षकाच्या मागणीसाठी, त्याच्या म्हणजे फायद्यासाठी अजिबात नाही आहे. हे आंदोलन फक्त विद्यार्थ्याच्या फायद्यासाठी आंदोलन आहे. शिक्षकाची आणि विद्यार्थ्याची भेट होऊ द्या अशी आमची सरकारला विनंती आहे. आजकाल शाळाबाह्य कामामुळं या शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची 1.5-2 महिने भेट होत नाही आणि परिणामी विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होत आहे. ते विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हे आमचं आंदोलन आहे. सरकारला आमची विनंती असेल की शिक्षकावरील अशैक्षणिक कामं जी आहेत ती पूर्णपणे रद्द करावी. SIR जे आहे ते SIR इतर यंत्रणेकडून मार्फत करून घ्यावं. BLOची कामं आहेत ती सुद्धा कामं इतर यंत्रणेकडून करून घ्यावीत आणि शिक्षकाचं मुख्य जे काम आहे विद्यार्थी घडवण्याचं, विद्यार्थ्याला अध्यापन करण्याचं, ते काम विद्यार्थ्याला, शिक्षकाला विद्यार्थ्यांसाठी करू द्यावं. मान्य झाले नाही का, जर तुमच्या संघटनेचं पुढचं काय असणार आहे, तुमचा दिशा काय असणार आहे? आता हे आंदोलन राज्यभर सुरू आहे आणि आम्ही पूर्वीच राज्यस्तरावर मजदूर संघटनेनं मुख्यमंत्र्यांना या मागण्या मान्य कराव्यात, कारण ह्या मागण्या शिक्षणाच्या आर्थिक हिताच्या नाहीत त्या, तर ह्या मागण्या ह्या विद्यार्थी हित धरून आम्ही केलेल्या आहेत. आम्हाला शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या, कारण आज आम्ही शाळेतच जात नाहीत, सर्व कामं ही इतर कामं आहेत. त्यामुळं आम्ही जर हे काम नाही केलं तर भविष्यामध्ये राज्यावर समन्वय समितीच्या माध्यमातून जो काही दीर्घकालीन आंदोलनाचा दिशा ठरेल त्याप्रमाणे आम्ही जिल्ह्यामध्ये ते आंदोलन आम्ही राबवू. आजही राज्यावरून समन्वय समितीच्या माध्यमातून 9 जुलै रोजी संपूर्ण सामूहिक रजा शाळाबंद आंदोलन आणि जिल्हा ठिकाणावर धरणे आंदोलन ठेवलं आहे. कारण या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावं आणि बाकीच्या शिक्षकांनी शाळा बंद, कारण आज आमची संख्या राज्यातली हे मुख्यमंत्री जाणार आहे. त्यामुळं शिक्षण मंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि विनाकारण विद्यार्थ्याला दूर ठेवलं जात आहे, ही प्रक्रिया त्यांनी तात्काळ बंद करावी आणि शिक्षकांना फक्त शिकू द्यावं. आमचं म्हणणं नाही आम्हाला पगार वाढवा. आज हे आंदोलन आम्ही पगार वाढीसाठी केलं ना कुठलंही. आजचं आंदोलन हे फक्त विद्यार्थ्यांना शिक्षणाला गोरगरीब शिक्षण मिळू द्या, शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षकाला शाळेत बसू द्या, ही प्रमुख मागणी आमची आहे. 2000
13 पूर्वी जे शिक्षक नियुक्त झालेत त्या शिक्षकांना TET द्यायची कसलीही गरज नाही. कारण RTमध्ये जो निर्णय झाला होता त्या निर्णयानुसार 2013 नंतरच्या शिक्षकांना TET पास होणं बंधनकारक आहे. ते TET परीक्षा देऊनच ते नोकऱ्यामध्ये लागत आहे. परंतु या ठिकाणी ज्यांची सेवा 30-30 वर्ष झाली आहे त्या लोकांना सुद्धा TET असं शासनानं बंधनकारक केली आहे. आजची परिस्थिती इतकी वाईट आहे की ज्या शिक्षकाची नोकरी 30 वर्ष झाली आहे तो शिक्षक आहे आणि त्याची 30 महिने नोकरी झाली आहे, तो आज अधिकारी म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. तर ह्या सर्व TET असेल किंवा BLO असेल या सर्व कामाचा निषेध म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आम्ही शाळा बंद आंदोलन आणि धरणे आंदोलन केलं आहे. आज आपल्या धाराशिव जिल्ह्यामधची परिस्थिती बघितली तर किमान 80 ते 85% शाळा बंद करून जवळपास संपामध्ये या बंदामध्ये 90% शिक्षक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. मागण्या मान्य झाल्या नाही. आज फक्त आम्ही 1 दिवस शाळा बंद आंदोलन केले, तर यापुढील काळामध्ये जर मागण्या मान्य नाही झाल्या तर यापुढील आम्ही बेमुदत काळासाठी शाळा बंद आंदोलन करणार आहोत. आणि जे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे त्या नुकसानीसाठी संपूर्णतः सध्याचे शिक्षण मंत्री असतील, ग्रामविकास मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री स्वतः जबाबदार राहतील हे या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगतोय. सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते. सकाळपासूनच 3 फुटानं कृष्णा नदीची पातळी वाढली आहे. आयर्विन पूल या ठिकाणी 29 फुटाच्या पुढे कृष्णा नदीची पाण्याची पातळी पोहोचली आहे. आता ती झपाट्यानं वाढते. सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ कायम आहे. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.